आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। जिल्हा परिषद शिक्षण विभाग सांगली, सलाम मुंबई फाउंडेशन, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व सहाय्यक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू मुक्त जिल्हास्तरीय कार्यशाळा वसंतदादा सभागृह सांगली येथे घेण्यात आली। उपस्थित सर्व अधिकारी यांना सलाम मुंबई फाउंडेशनचे अधिकारी सारिका कदम यांनी शासनाने सांगितलेल्या 9 निकषाची पूर्तता करून टोबॅको फ्री स्कूल ॲपवर माहिती कशा रीतीने भरली पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले। शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र टोने यांनी शाळा तंबाखू मुक्त करणे का गरजेचे आहे या संदर्भात मार्गदर्शन केले। जिल्हा सल्लागार डॉक्टर मुजाहिद अलास्कर यांनी कोटपा 2023 कायद्याविषयी मार्गदर्शन केले। तंबाखू मुक्त शाळेचे जिल्हा समन्वयक व सहाय्यक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी राष्ट्रीय बाल परिषद व सत्र 1 व सत्र 2 मिरज व शिराळा तालुक्यामध्ये सलाम मुंबई फाउंडेशन मार्फत राबविण्यात येणार असल्याचे सांगितले। शेवटी तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली। कार्यक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत, शिक्षण विस्तार अधिकारी विमल माने, माधुरी गुरव, शोभा धुमाळ, ज्योतिराज माने, मानतेश तांदळे, अभिजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। आवाज 24 साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।